तर खैरेंच्या रॅलीत लोक उपस्थित नव्हते असं संदीपान भुमरे यांनी म्हटलंय। खैरेंची आधीची आणि आजची परिस्थिती वेगळी आहे असं संदीपान भुमरे म्हणतात। खैरेंकडे कोणताही मुद्दा नाही, त्यांनी विकासावर बोलावं असं भुमरेंनी म्हटलंय। तर भुमरेंच्या रॅलीत सहभागी झालेले सर्व लोक पैठणमधील असं खैरे म्हणतात। भुमरेंनी पैसे देऊन रॅलीत माणसं आणली असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय। खैरेचा जो अर्ज भरला आणि जे लोक त्यांनी आणले हे तुमच्या मीडियामधून आम्ही बघितलं की 25 वर्ष ज्यावेळेस खैरेंचा अर्ज भरीत होते त्यावेळीची परिस्थिती, त्यावेळेचा जनसमुदाय आणि आजची परिस्थिती हे आपल्या लक्षात आलं असेल की किती फरक झालेला आहे। कारण आज मला वाटतं गुल्ल ज्यावेळेस क्रांती चौकावून मिरवणूक खैरेची निघली त्यावेळेस कोणीही उपस्थित जास्त नव्हतं। PWD ठरवतं एकूण स्पीड ब्रेकर बसायचे काय बसायचे हे काही मंत्री ठरत नाही। म्हणून मला सांगायचं त्यांना कुठलाच मुद्दा नाही, तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे मुद्दा नाही, त्यांनी विकासावर बोलाव। गाड्या लावून त्याला काय अर्थ नाही। आणि कुठले होते माहिती आहे ते पैठणचे जास्त होते। कारण आमच्या तिथल्या व्यापाऱ्यांनी काय केलं, गुलमंडीच्या व्यापाऱ्यांनी हे कुठून आले काय आलं विचारलं, दाखवा तुमचं कार्ड। कमीत कमी 20-25 लोकांचे कार्ड पाहिले तर त्यामध्ये ते सगळे पैठणचे होते। पैठणचे लोक आमच्या समाजामध्ये मिरवणुका करतात, कशा करतात? पैठणचे लोक त्या ठिकाणी आमच्या इथं मतदान मागतात, हे कशा करतात? ते त्यांचं मतदान इथं नाहीच आहे, मग त्यांचा काय संबंध? त्यांनी कोणीच नाही आणले। खरं म्हणजे मला आत्ता बातम्या कळाल्या आहे त्यांनी कोणालाच नाही बोलवलं, ते यांनी सगळे देऊन ग्रामीण भागात जाऊन पैसे देऊन त्या ठिकाणी आणले, गाड्या पाठवल्या, गाड्या रिकाम्या आल्या, अशी पण परिस्थिती।